नमस्कार सर. मी निहार वरे, स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सच्या तर्फे तुम्हा सर्वांचं आज इकडे मनापासून स्वागत करतो. आपण सर्वांनी स्थानबद्ध होऊन घ्यावं अशी मी नम्र विनंती करतो. तर आज गुलकंद या नव्या सिनेमाच्या निमित्ताने अप्रतिम अशा कलाकारांची, लेखकांची, दिग्दर्शकांची टीम इकडे आलेली आहे. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमचे स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सचे एचओडी आणि रेखा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मोमेंटो आणि शॉल देऊन सचिन गोस्वामी सरांचा स्वागत करावं. आणि मी आमच्या डिझाईन स्कूलचे हेड तळेकर सरांनी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. तळेकर सर, तुम्हालाच विनंती करतो की सचिन मोठे सरांचं स्वागत करावं. सचिन मोठे सर. यानंतर मी शिवसरांना विनंती करेन की त्यांनी समीर सरांचं स्वागत करावं. त्यानंतर मी योगिता मॅडमना विनंती करेन की त्यांनी ईशा मॅमचं स्वागत करावं. आज प्रमोशन करायचंच नाही असं तुमचं 4 तास इथेच जाईल. मी शिव कदम सरांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावनेने या कार्यक्रमाची सुरुवात करा. नुसतं महाराष्ट्रच नाही तर जगभरात जिथे जिथे मराठी माणसं आहेत किंवा ज्यांना मराठी येतं अशा सगळ्यांना ज्यांनी खूप प्रकारे वेळ लावलेला आहे आणि नुसता हा विनोद नाही तर एक दर्जेदार विनोद आहे, इंट्रोस्पेक्शन करायला लावणारा विनोद आहे आणि त्या सगळ्याची जी मूळ संकल्पना आहे असे तुम्हाला सगळ्यांना माहित नसेल पण सचिन गोस्वामी सरांचं एक खूप क्लोज कनेक्शन आहे संभाजीनगर बरोबर. सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ड्रामा डिपार्टमेंटचे स्टुडंट आहेत
आणि ते आमचं त्यांचं कनेक्शन आहे. सचिन सर, सचिन मोठे सर, समीर दादा आणि ईशा मॅडम. खरं म्हणजे थोडा वेळ आम्हाला कमी मिळाला आणि ही जी वेळ आहे ना, आता काय होतं की आमचं 40% थिअरी आणि 60% प्रॅक्टिकल असं युनिव्हर्सिटीचं आहे आणि हा प्रोजेक्टचा काळ आहे सगळा. नाहीतर हा प्रोग्राम आपलं थिएटर आहे 800 कॅपॅसिटीचं आणि तिथेही जागा पुरत नाही, एवढं मुलं सगळी त्याला छान प्रतिसाद देतात. पण तरी सुद्धा ही मुलं जी आहेत ती मॅक्सिमम फिल्मची, जर्नलिझमची आणि डिझाईनची मुलं आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण थोडे इन्फ्लुएन्सर वगैरे आहेत. तर आपण अशी अपेक्षा करू की जे आपण 4-5 हजार मुलांमध्ये इव्हेंट करतो नेहमी, तर तसा हा काही लाखांपर्यंत आपण पोहोचवायचा प्रयत्न करू. कारण ही सगळी आपली फिल्म आहे असं समजून आपण जरा, आणि आपणही सगळे आधी ती फिल्म बघू. तर मी आता मध्ये जास्त वेळ घेत नाही, मी माईक मला वाटतं सचिन सरांनाच हँड ओव्हर करतो आणि आपण त्या सगळ्यांची. नमस्कार. आता शिव कदम यांनी सांगितलं तर आमचे खूप जुने संबंध आहेत आणि योगिता किंवा राजू, आम्ही अरेकारे यासाठी करतो की आम्ही खूप जुने मित्र होते. आम्ही एकत्र एकांकिका वगैरे केलेल्या आणि खूप वर्ष थिएटर केलेली मंडळी आहेत सगळी. आणि औरंगाबादला आलं की म्हणजे आताच छत्रपती संभाजी, पण आमच्या तोंडात ते त्यावेळेचं इतकं ते बसलंय की ते सगळं कन्व्हर्जन व्हायला खूप वेळ लागतो. तर नाट्यशास्त्र विभागाचा जो 2-3 वर्षाचा काळ होता तो खूप असा रम्य म्हणता येईल असा एक स्वप्नवत काळ होता. कारण तुम्ही आता थिएटर ह्याला फिल्म डिव्हिजनला काम करतात, विद्यार्थी आहात, तर विद्यार्थी दशा ही खूप काय म्हणता येईल त्याला स्वप्नवत असते. हे तुमचं वय झाल्यावर तुम्हाला कळेल. आता कदाचित त्याचे वेगवेगळ्या फेजेस असतात, पण जसं तुम्ही या दशेतनं बाहेर येता तसं तुम्हाला जाणवतं की अत्यंत व्हॅल्युएबल काळ होता तो. प्रयोगशाळेत घालवलेले दिवस हे जास्त किमती असतात, हे ज्यावेळी आपण प्रोडक्ट तयार करून विकायला जातो तेव्हा कळतं. त्यामुळे तुम्ही नशीबवान आहात, एका चांगल्या संस्थेत तुम्ही काम करतात आणि सिनेमा सारख्या एका अनवट अशा कला क्षेत्राकडे तुम्ही आहात. त्यामुळे खूप प्रयोगाची शक्यता खूप असलेलं क्षेत्र आहे आणि या निमित्तानं तुमच्याशी बोलायला मिळतं. कारण मी सतत शिव कदम त्यांचे प्रोफाईल नेहमी पाहत असतो किंवा मकरंद इथे येतो नेहमी, मकरंद नेहमी सांगत असतो, मकरंद अनासपुरे, चंद्रकांत कुलकर्णी नेहमी बोलत असतात. तर ह्या डिपार्टमेंट विषयी खूप उत्सुकता आहे सगळ्यांना आणि खूप चांगलं चाललंय असं सतत कळत असतं. ही मंडळी खूप मेहनत घेणारी आहे. तर तुमच्या समोर नाटकातनं इथपर्यंत आलेली आम्ही मंडळी एक सिनेमा घेऊन येतो याचं जास्त अप्रूप आहे आणि वेगळी भावना आहे त्या निमित्तानं. गुलकंद हा सिनेमा एक कौटुंबिक कॉमेडी आहे, ज्याला आम्ही फॅमकॉम अशी एक टॅगलाईन तयार केली. रॉमकॉम असतं तसं फॅमकॉम, फॅमिलीने बघण्यासारखी फॅमिलीची कॉमेडी असा तो कन्सेप्ट आहे. तर नेहमीप्रमाणे सिनेमात जे कॉमेडीचे एकच स्तरीय कॉमेडी असते ना, की विनोदी चित्रपट आहे तो धो धो हसवत जाईल असा हा चित्रपट नाही. याला 2 स्तर आहेत. एकीकडे अत्यंत संवेदनशील अशा विषयावर अत्यंत संयमितपणे व्यक्त होणारी कॅरेक्टर्स आहेत, तर एकीकडे धांदल करणारी कॅरेक्टर्स आहेत. त्यामुळे 2 लेअरवर जाणारा हा सिनेमा आहे. टेक्निकली सांगायचं तर सिनेमा हा ज्यावेळी शूट केला त्यावेळी आमच्या डीओपी बरोबर असं एक ठरलं होतं की आपण मिडल क्लास माणसाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सिनेमा शूट करायचा. त्यामुळे त्याला ना खूप टेक्निकली ओव्हरपॉवर होऊ दिलेलं नाही सिनेमा कॉन्टेंटवर. तो अत्यंत सिम्पल आमचा मध्यमवर्गीय माणूस ज्या पद्धतीने जगाकडे पाहतो तसा शूट झाला. तो आय लाईनला शूट झालेला सिनेमा. म्हणजे तुम्ही टेक्निकलचे विद्यार्थी आहात म्हणून सांगतो, बाकी प्रेक्षकांना त्याचा फार काही संदर्भ लागत नाही. पण या सिनेमात तुम्हाला 4 ते 5 टॉप शॉट मिळतील बघायला आणि ते
अपरिहार्य आहेत, काही ठिकाणी लोकेशन रजिस्टर करायचं म्हणून घेतलेले. एक 2-3च लो अँगल शॉट्स आहेत, बाकी सगळे शॉट्स आहेत ते एका मध्यमवर्गीय माणसाच्या नजरेच्या टप्प्यात. कारण आपण ना मराठी माणूस एक कुटुंब, कार्यक्षेत्र एवढंच जग बाळगून जगणारा माणूस आहे. तो खूप टॉप व्ह्यूने काही जगाकडे पाहत बसत नाही किंवा फार चौकसपणे लो अँगल नाही पाहत नाही. तो सरळ सोट माणूस आहे. हे वाटावं म्हणून त्याच्यातनं आम्ही ठरवलेली ही टेक्निकल टर्म आहे. ती तुम्हाला पाहताना कदाचित ना असा फ्लॉलेस असा सिनेमा दिसतो, पण जर विचार केला तर कळेल की अरे इथे खूप ठिकाणी टॉप अँगल शक्य होते. म्हणजे आता ड्रोन तर आपल्याकडे लग्नातही वापरतात आणि ड्रोन नुसता उडवला तरी उत्तम शॉट देतो ना. त्यासाठी काही डीओपीचं काही वेगळं काही लागत नाही त्यात, नाही का. ड्रोन कशावर नाही फिरवला की तो उत्तमच दिसतो. आमच्याकडे डम्पिंग ग्राउंडचं पण एक शूट आहे ड्रोनचं, सुंदर दिसतं सिरियसली. तर ती अगदी वाईट टॉपला तुम्ही गेला ना की सगळंच पृथ्वी किती सुंदर दिसते आपली, नाही का. पण याच्या नजरेतलं जग आहे ना ते सरळ आहे, त्यामुळे तसा एक प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघा, तुम्ही याचे विद्यार्थी आहात, तुम्हाला काय वाटतं नंतर कळवा, आणि फालतू वाटलं तर तसंही कळवा. विचार सगळे अँगल वापरत चालायचे पुढे असं म्हणून. पण कसं होतं ना, आपण काम करताना ना मला असं वाटतं की छोटस काय असेल ना आपलं एक ठरलेलं असलं पाहिजे. म्हणजे फसणारा सिनेमा करताना सुद्धा काहीतरी ठरलेलं असलं पाहिजे, है ना. आणि चांगला सिनेमा करताना ठरलेलं असतं. तसा एक छोटासा त्यामागचा भाग आहे. पण तुम्ही टेक्निकलचे विद्यार्थी आहेत, तुम्हाला माहिती आहे सिंग साऊंड आपण जे करतो तर हा सिनेमा सगळा सिंग साऊंड आहे आणि हा 100% सिंग साऊंड आहे. याच्यात एकही वाक्य डब नाही केलेलं. आमच्याकडे जी टीम होती, गिरीश रामटेके म्हणून खूप मोठं रेकॉर्डिस्ट आहे, साऊंड इंजिनियर, बरेचसे हिंदी सिनेमे त्यांनी केले किंवा वेब सिरीजेस बरेचसे करतात. तर तो सिंग साऊंडचा उपयोग अशा प्रकारच्या सिनेमाला खूप चांगला होतो जिथे उत्स्फूर्तपणे काम करणारे नट असतात. तुम्हाला माहिती आहे की डबिंग मध्ये सगळे स्वर रिकलेक्ट करणं अवघड असतं आणि नाटकाची पार्श्वभूमी असलेले नट ज्यावेळी अभिनय करतात चित्रपटात त्यावेळी त्यांना विनोदी जर त्याचा फॉर्म असेल तर मोकळीक दिली तरच त्याचा चांगला परिणाम मिळतो. अन्यथा डबिंगच्या प्रेशरमध्ये नट सुद्धा खूपदा स्वर आटोपते घेतात ना की नाही मला उद्या डब पण करायचं. याचं भान हळूहळू प्रोफेशनल जसं होत जातो माणूस ना तसं त्याचं एक आराखडे तयार करत जातो आणि तो त्याची सोय म्हणून काही काही ठिकाणी कमी कमी करत जातो की डबला वेळ नको लागायला, 8 दिवसात मेकअप खतम करणार. मग ते मोनोटोनस पण एक पद्धती होती नटांची. तुम्ही जर ऑब्झर्व केली डबिंगच्या प्रेशरमुळे खूप नट मग त्यांचं एक गाणं बनवतात आणि पूर्वी डब तर लिप टू लिप सिंग करायचे. आता नटच सांगतात येऊन जाईल रे नंतर करते. डिजिटल तर आहे, एका मीटरला बोलतात आणि निघून जातात असेही नट आहेत आपल्याकडे. तर त्यापेक्षा त्यांना सिंग साऊंडच मिळाला तर त्याच्यासारखं उत्तम मोकळीक नाही नाटाला आणि ती या निमित्तानं आम्ही केली आणि खूप चांगला अनुभव तो आहे सिंग साऊंडचा. तुम्हाला पाहतानाही जाणवेल की घरात आल्याचा फील येतो कारण तो डबिंगचा एक जो अँबियन्स असतो किंवा त्याचा एक तो कृत्रिम स्वर आहे ना तो आपण बोलताना तसा एक अकॉस्टिक तसं येत नाही. त्यामुळे हे खूप नॅचरल वाटतंय सिनेमा पाहताना. तर असे काही छोट्या छोट्या गोष्टी या निमित्तानं घडल्या आहेत आणि एक चांगला सिनेमा म्हणजे मेकरला तो नेहमीच चांगला वाटतो असा सिनेमा आम्ही केलाय. आता तुम्ही बघा, ठरवा आणि पोचवा लोकांपर्यंत. थँक्यू. नमस्कार. सगळ्यात आधी आज जरा वेगळं वाटतंय कारण चित्रपट शिकणाऱ्या आणि फिल्म इन्स्टिट्यूटच्या मुलांसमोर आम्हाला गुलकंद विषयी बोलायला मिळतंय. त्यामुळे बोलायला एक वेगळा उत्साह आलाय आणि त्यातून काय आहे ना की तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुम्हाला चित्रपट शिकायला मिळतोय, तो सुद्धा या वयामध्ये. आमची सगळी पिढी जी आहे त्यातले बहुसंख्य आम्हाला काही चित्रपट शिकायला मिळाला नाही असं कुठल्या इन्स्टिट्यूटला जाऊन. बरेचसे आम्ही नाटक शिकून चित्रपट करायला लागलेली माणसं आहोत. या माध्यमाचं स्वतंत्र शिक्षण आम्ही कधी घेतलं नाही. आज माझे 7 ते 8 सिनेमे मी लिहिलेत
पण ते सिनेमे लिहिताना एक अनुभव, लहानपणापासून बघितलेले चित्रपट, काही वाचलेल्या गोष्टी आणि नाटक, या सगळ्याच्या बळावरच आम्ही काम करत आलो आहोत. तुम्हाला एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही सगळेजण चित्रपट मुळापासून शिकताय, मुळात चित्रभाषा शिकताय. आपल्या मराठी सिनेमावर कायमच त्यामुळे चित्रभाषा कमी आणि संवाद आणि याचं प्रमाण जास्त, असं जे पूर्वीपासून राहिलेलं आहे. ह्याला कारण आपल्या इथे म्हणजे माझे दिग्दर्शक पण नाटक करणारेच पहिल्यापासूनचे, मी नाटक करणारा, दिग्दर्शक पण नाटक करणारे, असंच आम्ही काम करत आलोय आणि हळूहळू ती चित्रभाषा शिकत गेलोय. तर त्यातून म्हणून मला आज हे खूप वेगळं वाटतंय आणि तुमचा खूप हेवा पण वाटतोय की तुम्ही आत्तापासून सिनेमा शिकताय. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि मुख्यत्वे करून तुम्ही सगळे, मला एकूण इथली मंडळी दिसते, सगळे गावाकडून आलेले किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले लोक दिसत आहेत. कारण बऱ्याचदा चित्रपट निर्माण करणारी आपल्या इथे जी मागची पिढी होती हिंदी सिनेमांमधली, काय, ही बरीचशी उच्चभ्रू असायची. ते चांगल्या मोठ्या घरांमधले लोक असायचे. आणि त्यामुळं अनुराग कश्यप मागे म्हणाला होता ना की ते बघितलेला सिनेमा परत करतात, कारण त्यांनी कुठेतरी पाहिलेलं असतं आणि त्यांना ते परत करायचं असतं. सुचताना तेच सुचतं जे बघितलेलं असतं इतर सिनेमांमध्ये. स्वतःच असं काही सुचत नाही. पण तुमचं नशीब असं आहे की तुमच्याकडे भरपूर अनुभव आहे. तुम्ही गावातून आलाय आणि खरं तर गरिबी असणं किंवा अभाव असणं, आजूबाजूला अनेक सोयी सुविधा नसणं, ही वाईट गोष्ट आहे. पण कलावंतासाठी ती खूप महत्वाची गोष्ट पण आहे. त्यातून खूप गोष्टी मिळत असतात आपल्याला. त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्यात, त्यामुळे मला ते खूप छान वाटते. आणि आम्ही सुद्धा या चित्रपटामधून हाच प्रयत्न केलाय की कुठेतरी ना आजच्या मराठी माणसाचं काय चाललंय, आजच्या मराठी फॅमिलीज मध्ये काय चाललंय, हे पकडण्याचा आम्ही थोडासा प्रयत्न केलाय. की त्यातूनही आमच्या डोक्यात मराठी मध्यमवर्गीय कुटुंब होतं की आज आपण सगळेच जण आपापली गावं सोडून शहरांमध्ये आलोय. शहर आणि निमशहर असेच आपण राहतोय. कुणी संभाजीनगर, पुणे, नाशिक, वेगवेगळ्या ठिकाणी, अशा ठिकाणी राहतोय ना. आता खेड्यातून माणसं इकडे खूप स्थलांतरित झाली. तर अशा भागातल्या ज्या फॅमिली आहेत, ज्या मॉलमध्ये जात आहेत, मल्टिप्लेक्स मध्ये जात आहेत, जे रोज दिवस रात्र टीव्ही बघतायत, ज्यांच्या हातात मोबाईल आलाय, सोशल नेटवर्किंग सारखं माध्यम आलंय, जे रील्स बघतायत, जे FB वर आहेत, जे व्हॉट्सअपवर आहेत, आणि ह्यांचं आतापर्यंतचं जगणं म्हणजे खास करून आमच्या पिढीचं 40-45 वर्ष आम्ही ज्या पद्धतीने जगलोय, त्या 2001 पर्यंत म्हणजे आमच्या 25-30 पर्यंत यातलं काहीच नव्हतं. आणि अचानक हे 15 वर्षात आलंय. आणि या माध्यमांनी तुम्ही जेवढे त्या माध्यमांना सरावताय ना, त्यापेक्षा आम्ही हडबडून गेलो पहिल्यांदाच. मग त्यातूनच काय झालं की रियुनियन सुरू झाल्या, हळूहळू जुने मित्र भेटायला लागले, अंतर एकदमच मिटून गेलं. म्हणजे पूर्वीच्या काळी कधीतरी माहेरी गेल्यावर भेटणारा शाळेतला मित्र, तोही लांब दिसणारा, कुठेतरी एखाद्या हॉटेलच्या बाजूला, किंवा विंदांची कविता आहे, तो एक टांगेवाला नावाची कविता आहे की ती माहेरवाशीण सासूरवाशीण माहेरी जाते आणि टांग्यातून जाताना तो टांगेवाला हळूच मागे बघतो आणि तिच्या लक्षात येतं, अरे हाच तो 9वीतला, तो 7वीतला. आणि एक काहीतरी मनामध्ये दाटून येतं. हे त्यावेळी व्हायचं, हे खूप, कारण दूर होतं सगळं. मोबाईलने काय केलं, ही सगळी अंतर अशी सहज संपून गेली आहेत. आमच्या सिनेमात हेच घडतं नेमकं की एक 20-25 वर्षांपूर्वीचं नातं जे पूर्णपणे फुलणार होतं, पण ते त्यावेळी फुललं नव्हतं. त्यावेळी काहीतरी समस्या निर्माण झाल्या. त्या समस्या सुद्धा आजची माध्यमं असते तर झाल्या नसत्या. एक कम्युनिकेशन गॅप राहिली, काही गोष्टी एकमेकांना सांगताच आल्या नाही, त्यावेळी अव्यक्तच असायचं ना. आमच्या सिनेमात एक वाक्य पण आहे की आमच्या वेळी विचारायचं म्हणजे, प्रेम करायचं म्हणजे लग्न करायचं, लग्नाशिवाय प्रेम ही कॉन्सेप्टच त्यावेळी, मला तुझ्यासोबत म्हातारा व्हायचंय हेच सगळेजण म्हणायचे. आणि म्हणूनच ती कुटुंब व्यवस्था खिळखिळी झाली तरी टिकवून ठेवण्याचे जे प्रयत्न चाललेत ना आमच्या जनरेशनचे आणि सगळ्यांचे, त्याला कारणच तिथून आलेलो आहोत. तर अशा जनरेशनच्या लोकांच्या हातात मोबाईल सारखं माध्यम आल्यावर मग रियुनियन सुरू झाल्या, मग वेगवेगळ्या निमित्तानं जुने मित्र भेटणं सुरू झालं आणि अचानक हे जुने मित्र मैत्रिणी समोरासमोर यायला लागले. तर असाच एक प्रसंग घडतो आमच्या इथं. मकरंद ढवळे ची फॅमिली आहे आमची, समीर चौगुले, मकरंद ढवळे आणि नीता ढवळे ही त्याची पत्नी आहे. ती पण आजची मराठी मॉम जिच्यामध्ये स्वतःला बघेल अशीच आहे. आज तुम्ही बघाल तर मराठी स्त्रियांना
राहावं कसं, काय खावं काय खाऊ नये, डाएट काय करावं, प्लॅनिंग कसं करावं, मेंटेन कसं करावं, ह्याबाबत स्त्रिया खूप सजग व्हायला लागल्यात. पुरुषांपेक्षाही आजच्या स्त्रिया बघाल तुम्ही तर त्या स्त्रिया जगण्याचा जास्तीत जास्त आनंद घेत आहेत. त्या खऱ्या आजच्या जगात जगतायत. म्हणून बऱ्याचदा मुलगी आणि आई निघाली तर आपल्याला मैत्रिणी निघाल्यात असं वाटतं. इतक्या आता पूर्वी नाही तर 40 नंतर वपूकाळे बारण्या म्हणायचे, 40-45 नंतर बारण्या निघाल्या आमच्या सोसायटीतल्या. इतकं ते सगळ्या सर्वसमावेशक होतं. त्याच वेळी आज हाऊसवाईफ पण आहेत. म्हणजे जशा वर्किंग वुमन आहेत तशा हाऊसवाईफ पण आहेत. तर आमच्या इथं दोन्ही आहेत. नीता ढवळे सारखी एक वर्किंग वुमन आहे आणि आमच्याकडे ईशाडेनं जे कॅरेक्टर केले रागिणी माने, ही एक आगळं अत्यंत हाऊसवाईफ असलेलं कॅरेक्टर आहे. तर ही 2 फॅमिलीज आहेत, माने फॅमिली आणि ढवळे फॅमिली. आणि घडतं असं की यांची मुलगी, ढवळे फॅमिलीतली मुलगी माने फॅमिलीच्या मुलाच्या प्रेमात पडते आणि कांदे पोह्याचा कार्यक्रम करतो. आणि कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला असं कळतं की नीता ढवळे आणि गिरीश माने हे कॉलेजच्या काळातले चांगले मित्र होते. त्या काळात काही घडू शकलं नाही, पण लांब गेले आणि आता 20-25 वर्षांनी ते दोघे समोरासमोर आले. ते त्यावेळी त्या गोष्टी लपवतात, पण पुढे त्यातून काय घडतं, मोबाईल असतो हातात, यांच्याही हातात मोबाईल असतो. मग या मोबाईल मधून काय घडतं, त्यातून ही हाऊसवाईफ आहे, ही सतत तिला OTT आणि वेब सिरीज बघण्याचा नाद लागलेला आहे, त्याचा परिणाम तिच्यावर काय झालेला असतो, त्यातून काय गोष्टी घडतात. म्हणजे आजच्या मराठी माणसाच्या आयुष्यात असं एक भावनिक वादळ आलं आणि त्यात हे जर सोशल नेटवर्किंग, फिल्म्स, वेब सिरीज आणि मोबाईल्स हे सगळं असल्यावर त्यातून काय काय गंमत घडेल ना, तर ती आम्ही यामध्ये मांडायचा प्रयत्न केलाय. अगदी सरळ कथा पटकथा संवाद आहेत यातले. कुठेही फ्लॅशबॅक्स किंवा शेवटचा सीन पहिला सीन शेवटी असं करण्याची आम्हाला गरज वाटली नाही, कारण खूप लिनियर कथा होती. काही आठवणी येतात तेवढंच यामध्ये आहेत, अन्यथा एक लिनियर कथा आहे, खूप छान पद्धतीने उलगडत गेली असं मला वाटतंय. म्हणजे मी आतापर्यंत आम्ही सिनेमे दोघांनी केलेत किंवा हे लिहिले, त्याच्यात हा सिनेमा जरा छान उलगडलाय असं वाटतंय. त्याला एक छान पद्धतीनं त्याला एक शेवट आणि क्लायमॅक्स पण चांगला साधलाय असं आत्ता तरी वाटतंय. शेवटी तुम्ही सगळेजण बघाल त्यावेळी ते कळेल. आणि समीर चौगुलेचा अभिनय ही ट्रीट असेल, ईशाडेचा अभिनय ही ट्रीट असेल. सई ताम्हणकरने खूप कमाल अभिनय केलाय. प्रसाद ओक नेहमीप्रमाणेच खूपच मस्त आणि असा आश्वासक भूमिकेत आहे. त्यामुळं वनिता खरात आहे आमच्या सोबत, मंदार मांडवकर आहेत, असे सगळी स्टारकास्ट आहे. त्यामुळे एकूण जुळून आलेलं प्रकरण आता तरी दिसतंय. आणि 1 मे पासून येईलच. तुम्ही सगळ्यांनी 1 मेला नक्की बघा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया सांगा. सचिन मगाशी म्हणाला तसं, वाईट वाटलं वाईट सांगा, चांगलं वाटलं चांगलं सांगा, जे असेल ते. धन्यवाद. आणि आमचे सिनेमे वाईट झाले की सगळ्यात आधी आम्हीच सांगतो तो वाईट झाला. त्यामुळे सिनेमे एवढं म्हणणे इतके सिनेमे नाही केले, 2-3च केले. त्यातला एक चांगला आला, 2 फसले होते, पण हा चांगला झालाय असं वाटतंय इकडे पाहिल्यावर. समीर. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. खरं तर आता सचिन सर म्हणाले, मोठे सर, की हेवा वाटतोय मला ह्या क्षणाला तुम्हा सर्वांचा. कारण मी काही असं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नाहीये फिल्म मेकिंग किंवा अभिनयाचा सुद्धा. कारण आमच्या काळी, म्हणजे फार आधीचा काळ नाही पण तरी 90s मध्ये, म्हणजे 90, 91, 92 मध्ये या क्षेत्रात, कला क्षेत्रात तुम्ही तुमचं कारकीर्द घडवायची असं म्हटलं की घरचे नाही म्हणायचे. मला आठवतंय आमचे INT कॉम्पिटिशन असे, तुम्हाला माहिती असेल, जसं पुरुषोत्तम पुण्याला असते तशी INT एकांकिका स्पर्धा असतात मुंबईला. त्यावेळेला मला सलग 2 वर्ष बेस्ट ऍक्टर मी आलेलं होतं. तर माझा एक इंटरव्ह्यू आलेला होता, आज दिनांक नावाचा पेपर होता. त्यात मला प्रश्न विचारलेला होता की तुम्हाला ह्या कला क्षेत्रात करिअर घडवायला आवडेल का. तर मी म्हटलं हो आवडेल. व्यावसायिक नाटक बिटक मिळालं तर, कारण त्यावेळेला एकच दार असायचं व्यावसायिक नाटक. त्यावेळेला सिरियल्स पण नव्हत्या, चॅनल्स पण एखाद दुसराच असायचं. DD मेट्रो एक होतं आणि अल्फा TV नंतर काही काळानंतर सुरू झालं आणि मग ETV वगैरे सुरू झालं. त्याच्या आधीचा काळ आहे. त्यामुळे आम्हाला एकच दार असायचं करिअर घडवण्यासाठी, ते म्हणजे व्यावसायिक नाटक. तर मी म्हणालो हा चांगला जर मिळाला, चांगलं नाटक मिळालं तर मी करेन. तर ही न्यूज आमच्या घरात पसरली आणि माझ्या मामाने वगैरे मला नंतर फोन करून, आई वगैरे नको करू, ते करिअर चांगलं नसतं, व्यसनं लागतात, बायकांची लपडी होतात, नाटकाच्या दौऱ्यांमध्ये वगैरे मग ते प्रेम प्रकरण जमतात आणि मग कुटुंब उद्ध्वस्त होतात. तू अजिबात
आणि 200-200 रुपये मिळतात. हे खरं होतं. त्यावेळेला नाईट 200-100 रुपये जायचे. कारण पहिलं 1400 म्हणजे मी पहिलं नाटक माझं होतं जे 93 साली मी केलं. त्याला मला 100 रुपये मानधन होतं एका प्रयोगाचं. सुयोग्य असामी असे मी INT संस्थेच होतं ते. आणि त्यानंतर मग यदा कदाचित नावाचं नाटक आलं माझ्या आयुष्यात आणि मग त्याचे मी 3000 प्रयोग केले सर. मग तिथे मला एक आता सांगायला हरकत नाही कारण आता कोणी मला जज करणार नाही. तेव्हा 300 रुपये नाईट होती. त्यावेळेला ही सांगायला सुद्धा जरा हे वाटायचं. पण मी कुठेही कुठल्याही कार्यशाळेत शिकलो नसेल एवढं त्या प्रयोगांमध्ये शिकलो. 3000 प्रयोगांमध्ये. कारण ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी प्रयोग केले. म्हणजे मी खरं तर पुन्हा एकदा सांगतो की मला खूप हेवा वाटतोय. तुम्हाला काहीतरी शास्त्रोक्त शिकायला मिळतंय आणि तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. काहीतरी एक छान अभ्यासक्रम तुम्ही शिकताय. आमच्याकडे काय नसायचं. याची रिप्लेसमेंट कर, त्याची रिप्लेसमेंट कर, तिथे थोडा वेळ आहे, तिथे 4 प्रयोग करून ये, असं शिकत शिकत आम्ही आतापर्यंत आलेलो आहे. त्यामुळे तुमच्या समोर सर कसे अनुभवी आहेत त्यांनी काही अनुभवाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. पण मी एवढंच सांगेन की काम करत राहिलो अनेक वर्ष आणि त्या कामातून मी शिकत राहिलो. त्यामुळे ते काम छोटं आहे मोठं आहे याचा प्रामाणिकपणे कधी विचार नाही केला. विचार हाच केला छोटं असलं तरी ते अत्यंत 200-500% देऊन करायचं. आणि आजवरही जे काही प्रवास माझा घडलेला आहे. कमिंग बॅक टू गुलकंद. गुलकंद या चित्रपटाबद्दल बाकी सगळं सांगितलेलं आहे दोन्ही सरांनी. मी एवढंच सांगतो मकरंद ढवळे नावाचं मी एक पात्र करतोय. साधा सरळ मनुष्य आहे, धडपडणारा. मी जसं मी येताना इथे धडपडलो आता खुर्चीत तसाच तो. कारण काय मला काय हे जरा ना हे खुर्चीचे हे बाहेर आहेत जरा. त्यामुळे ते आपल्याला कसं वाटतं ह्याच्याच खाली असावेत ना, ते बरोबर बाहेर आहेत. तेव्हा इथे तुम्ही बघितलेत नाही बघा. असा गोंधळ माझा नेहमी होतो आणि तसाच झाला. तर सरांनी मला हो त्यांना वाटलं की त्यांचा स्टार आधीच पडतोय की काय. पण त्यांना हे माहित नाही पडणारा स्टार त्यांनी घेतलेला आहे. असा कुठेही पडतच मोठा झालाय. धडपडणारा स्टार आहे. पण मी खूप प्रयत्न करतो की छान वागूया. पण ते होतच काहीतरी होतच माझं. आणि कुठेतरी काहीतरी म्हणतात ना बुटाची नाडी दुसऱ्या बुटात अडकून कुठे काहीतरी माझं होतं मला माहित नाही. त्याच्यातून विनोद कुठेतरी निर्माण होतो. पण तो मकरंद ढवळे तसाच आहे. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की मकरंद ढवळे तसाच आहे. तो धांदरट आहे. तो खूप साधा सरळ आहे. त्याच्या कुटुंबावर त्याचं खूप प्रेम आहे. त्याला माहिती आहे की त्याची बायको खूप सुंदर आहे. थोडीशी त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे. हा म्हणजे खूपशी. त्यामुळे त्याचा प्रयत्न असतो की ते सगळं भरून काढावं. खूप प्रेम करावं त्या बायकोवर. तिचं जे काही बायको म्हणेल ते लगेच ऐकावं. आणि ह्या सगळ्या तिच्या ह्याच्यातनं तो धडपडतो. तो त्याला कुठेतरी लागतं आणि तो गडबडतो. असा सगळा तो आहे. त्याची 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. त्या दोघांवर त्याचं भयंकर प्रेम आहे. खूप जास्त प्रेम आहे. आणि त्या मुलीचं लग्न आहे. आणि हे सगळं होत असताना अचानक माझी बायको नीता ढवळे म्हणजे सई तावणकर यांनी जो रोल केलेला आहे त्याचा एक जुना मित्र त्यांच्या समोर येतो त्यांना त्या लग्नाच्या निमित्ताने. आणि मग नंतर काय गमती जमती होतात याचा हा चित्रपट आहे. त्यामुळे ही कथा आहे ना जशी तुम्हाला ऐकल्यावर वाटेल की ही माझ्या घरातली कथा वाटते तशीच ती कथा आहे. कोणाला तरी वाटेल की ही आमच्या शेजारी घडलेली कथा आहे. कोणाला वाटेल माझ्या घरीच ही घडलेली कथा आहे. त्यामुळे ही तुम्हाला डायरेक्ट रिलेट होणारी कथा आहे. त्या कथेत तुम्हाला जास्त शिरावं लागणार नाही कारण ती तुम्हाला तुमचीच वाटेल. तुम्ही कधी त्या कथेत शिराल हे तुमचं तुम्हालाच कळणार नाही. त्यामुळे सरांनी जसं सांगितलं की एखाद्या घरात एखादा प्रसंग घडतात ना तसे या चित्रपटातले प्रसंग आहेत. आणि सगळ्यात मी पुन्हा सिंग साऊंडचं सांगतो तेवढं सांगू शकतो की त्याचा खूप फायदा होतो आम्हाला. कारण अनेक वेळेला आमच्यासारखे नट असतात ना म्हणजे उत्स्फूर्त काम करणार आहे आमच्यासारखे म्हणजे की ते बोलताना हे कसं असतं असं बोलून जातो आणि नंतर जेव्हा डबिंगची वेळ येते त्यावेळेला हे कसं मॅच करायचं. ते कितीही तुम्ही केलं ना तरी सुद्धा ते कृत्रिमच असतं. हे मी अनुभवलेलं आहे. मी फार चित्रपट केले नाहीत पण एक 16-17 चित्रपट मी आजपर्यंत केलेले आहेत. पण त्यावेळेला अनेक वेळेला असे सीन यायचे की त्यावेळेला आता आजचा दिवस माझा नावाचा एक चित्रपट होता चंद्रकांत कुलकर्णींचा. त्यात मी आणि सुहास परांजपे असायचो. त्यात मी करताना खूप करून गेलो तिकडे. आणि जे म्हणजे सचिन खेडेकर वगैरे जे एका दिवसात सीन उडवायचे 3 दिवस लागले मला. पहिल्या दिवशी माझं तापच आला मला. म्हणजे मी माघारच घेतली की आता नको सर तिकडे हे कसं असतं आम्ही एवढं काय हे कसं मॅच करत हे कळतच नसायचं त्यावेळेला.
त्यामुळे ह्या चित्रपटाचा मी खूप रिलॅक्सेशन पॉइंट हा होता की सरांनी सिंग साऊंडचा निर्णय घेतला. ते त्यासाठीच तो घेतला की तुम्ही बागडू शकता तुम्हाला पाहिजे तसं, आणि ते ओरिजिनल केलेलंच तुम्हाला ते ऐकू जाणार आहे. त्यामुळे कुठेही कृत्रिमपणा नाहीये त्यात, त्याचा लवलेशही नाहीये. आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा ना एक बॅक ऑफ द माइंड सरांनी जसं सांगितलं, अनेक कलाकार असे असतात की ते हे करायला लागू नये म्हणून ते घेतच नाहीत. ते ना फक्त एवढंच घेतात अरे, कारण त्यांना ना बॅक ऑफ द माइंड माहित असतं की मला अरेच डब करायचंय. ते एवढे हुशार असतात काही काही कलावंत. तसे आम्ही नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. थोडे खर्च झाले तरी चालतील, आपण सिंग साऊंडचा निर्णय घेऊया. खर्चिक आहेच तो, पण शेवटी त्याचा फायदा सुद्धा तेवढा मोठा आहे. म्हणजे मी तरी माझ्या याच्या पुढच्या चित्रपटांना माझा एक नियम करेन की विनोदी चित्रपट असेल तर आपण सिंग साऊंडच करूया, कारण त्याचा खूप मोठा फायदा सुद्धा आहे असं मला वाटतं. तर ओव्हरऑल फार सुंदर चित्रपट लिहिला आहे सचिन मोठे सरांनी. आणि म्हणतात ना, स्किट मला एवढंच आवर्जून करायचं होतं की चित्रपटात स्किट नको दिसायला, आणि त्यासाठी मी आवर्जून त्याची काळजी घेतली. ऑफकोर्स सचिन सर होतेच आम्हाला दोघांनाही सांगायला, सगळ्यांनाच सांगायला. आणि सई तामणकरचा हिरो म्हणून चौगुल्यांचं समीर आज आहे. कधी नाही माहिती सरांनी डान्स पण करायला लावले त्या चित्रपटात. मी शपथ सांगतो, कधी वाटलेलं नव्हतं की हे असं कसं काही मी करेन. कसं असतं, स्किट मध्ये करणं वेगळं असतं, कारण तेव्हा हसणंच अपेक्षित असतं मला. हे नाही लाफ्टर आला तर मला अरे बापरे मी काहीतरी गडबड करतोय की काय असं वाटतं. पण तिकडे कसं एक हिरो म्हणून येतो आणि नाचतो सई तामणकर बरोबर. सई तामणकर म्हटल्यानंतर अनेकांचे अरे यार असं झालेलं होतं सगळ्यांच्या मनात. पण तुम्ही चित्रपट बघितल्यावर तुम्हाला कळेल की सई तामणकरच मला योग्य आहे आणि तिला मीच योग्य आहे. त्यामुळे आम्हाला काही दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे करायचं नाहीये. हा तुमचा आमचा चित्रपट आहे. त्यामुळे फार मजा आली हा ओव्हरऑल चित्रपट करताना, ही प्रोसेस. आणि मला खात्री आहे की तुम्ही चित्रपटगृहात गेल्यावर चित्रपट सुरू झाल्यावर पुढचे 2.5 तास तुमचे कसे जातील, अतिशय सुंदर हसत खेळत जातील याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि मला याचीही खात्री आहे की तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर अजून 10 लोकांना सांगाल स्वतःहून की हा चित्रपट बघा, हा फॅमिली एंटरटेनर आहे, जसं मी फॅमकॉम म्हणतो या चित्रपटाला. त्यामुळे पुन्हा एकदा आवर्जून विनंती करतो, एक मित्रत्वाची विनंती करतो सगळ्यांना, कारण तुम्हाला सल्ले देण्या एवढा मी काही मोठा नाहीये, पण एक साध जरूर घालू शकतो मित्रत्वाची की जरूर आणि जरूर हा चित्रपट बघा 1 मेला जवळच्या चित्रपटगृहात. गुलकंद. धन्यवाद. ईशा. हे तिघं बोलल्यानंतर मी काय बोलू, पण मी माझं सांगेन. मला खूप भारी वाटतंय इकडे आता, कारण का हे तिघही म्हणाले हेवा वाटतोय. मी ड्रामा स्कूलमध्ये शिकलेली आहे, त्यामुळे मला 6-7 वर्षांपूर्वी मी अशी बसली आणि कोणीतरी टॉकला आलंय इथे आणि ते असं आठवतंय आता, आणि मला खूप भारी वाटतंय. माझ्यासाठी म्हणजे तुम्हाला हे रिलेट होईल की आपण ही आर्ट आहे आणि हे शिकतो, ह्याला काही एक 1+1=2 असं काहीच नसतं. ड्रामा स्कूलमध्ये पण खूप खूप पद्धती शिकवल्या गेल्या अभिनयाच्या. तर त्यातलं कोणाला काही वर्क होतं, कोणाला काय नाही वर्क होत, तर ते सगळं ना अप्लाय करता येणं, तुम्ही तुमची क्राफ्ट बनवणं, अल्टिमेटली त्यातलं ह्यातलं हे थोडं, यातलं हे थोडं निवडून, तर ते खूप मी एक्सायटेड होते त्या गोष्टीसाठी की मी आता शिकले आहे सगळं, पण आता हे सगळं कसं अप्लाय करायचं. कारण खरं तर तेव्हाच शिकणार की ते अप्लाय करता येतंय का, आणि एवढं सगळं जे काय वेळ पैसा सगळं घालवलाय शिकण्यात, तो आता इथे काही वर्क होतंय का, म्हणजे ते सगळं. तर ते चेक करण्यासाठी माझा हा सिनेमा होता. आणि ते मला खूप मजा आली करायला, कारण का मी शिकून आल्यानंतर कोविड सुरू झाला, लॉकडाऊन होता, त्यामुळे ते सगळं असं तुंबलं होतं अभ्यास माझा. आणि मग सरांनी मला ती ऑपॉर्च्युनिटी दिली सिनेमा, कारण स्किट करतो, हास्यजत्रा करतच होते, पण हास्यजत्रा करताना वेळ खूप कमी असतो, त्यामुळे ते सगळं अप्लाय करायला वेळ नाही मिळत. तर फिल्मची ऑपॉर्च्युनिटी दोन्ही सरांनी दिली मला. ते खूप आय एम थँकफुल की मला ते सगळं प्रॉपर वेळ मिळाला, सगळं कॅरेक्टरायझेशन करायला, वर्किंग करायला. त्यात इतकी हुशार आणि कमाल माणसं आहेत ही, ज्यांच्याबरोबर मला पहिला सिनेमा करायला मिळाला की कुठलंच कॅरेक्टर व्हाईट किंवा ब्लॅक नसतं, प्रत्येकामध्ये काहीतरी ग्रे असतं. आणि ते सापडण्यासाठी लिहितानाच ते खूप लेयर्ड लिहावं लागतं.
आणि मोठे सरांनी इतकं सुंदर लिहिलंय ते कॅरेक्टर पण आणि अख्खा सिनेमा पण, ते इतकं सगळं लेयर्ड आहे की कुठल्याही ऍक्टरसाठी किंवा मला आय एम शुअर कुठल्याही डिपार्टमेंटच्या हेडसाठी किंवा पूर्ण टेक्निशियनसाठी कोणासाठीही ते ट्रीट आहे की कोणीतरी खूप मेहनतीने विचारपूर्वक लेयर्ड काहीतरी लिहून आपल्याला दिलंय आणि आता त्याच्यावर काम करायचंय. तर त्यामुळे मला ते कॅरेक्टर रागिणी माने मी जे करते गुलकंद मध्ये, ती करायला खूप मजा आली. कारण का अशी सिरियल मध्ये छान हिरोईन असते तशी ती खूप काय अशी चांगली बाई पण नाहीये आणि वाईटही नाहीये, ती खूप खरी आहे. खूप इनोसन्स आहे तिच्यामध्ये. ती वेब सिरीज आणि फिल्म्स बघून खूप इन्फ्लुएन्स आहे त्याचा तिच्यावर. एक हाऊसवाईफ आहे जिच्याशी घरात बोलायला कोणी नाहीये, दिवसभर सगळे आपापल्या कामांमध्ये आहेत, नवरा मुलगा, आणि कम्युनिकेशन नसल्यामुळे, एक्सप्रेस व्हायला काही फार नसल्यामुळे ती फिल्म्स मध्ये वेब सिरीज मध्ये लाईफ शोधतीये. तिथे सगळ्या तिच्या इमोशन्सचे रोलर कोस्टर सुरू आहेत आणि तिला ते सगळं खरं वाटतंय की हेच सगळं खरं असतं. आणि त्याच्यातून जी गंमत घडते की ती फिक्शन रियालिटीमध्ये आणते आणि त्याच्यामुळे जो सगळा गोंधळ उडतो तो ते सिनेमामध्ये दिसतं. आणि ती खूप नको त्या ठिकाणी नको ते बोलणारे काही माणसं असतात, आपण नक्कीच सगळ्यांनी बघितली असतील की आत्ता नव्हतं बोलायचं, असं खूप वेळा आपल्याला होतं समोरचा माणूस काहीतरी बोलल्यावर. तशी आहे ती, पण ती ते खूप इनोसेंटली करतेय. आणि त्यामुळे मला ते कॅरेक्टर डेव्हलप करायला, म्हणजे जी ईशा नाहीये असं कॅरेक्टर डेव्हलप करायला मला प्रचंड मजा आली. आणि ड्रामा स्कूलचा थोडासा फायदा झाला असं मला वाटतं. तर सर सांगतील आणि तुम्ही फिल्म बघितल्यावर तुम्ही सांगाल. पण नक्की नक्की खूप मेहनतीने, खूप सगळ्यांनी, सगळ्याच डिपार्टमेंट्सनी खूप प्युरिटीनी मेहनत घेऊन सिनेमा बनवलाय. कोणीच असं आलं आणि काम करून गेलं असं वाले डिपार्टमेंट्स नव्हते. त्यामुळे बऱ्याचदा म्हणजे असंच होतं की सगळ्यांनी खूप प्युरिटीनी, खूप मनापासून काहीतरी केल्यानंतर सगळं जुळून येतं, भट्टी जमून येते. तसं काहीतरी झालंय असं आम्हाला वाटतंय आणि ते 1 मेला तुमच्या पुढे येणार आहे. तर आय एम रिअली रिअली लुकिंग फॉरवर्ड की तुम्ही ते बघावं आणि आम्हाला खरंच कळवावं की तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं. आणि फिल्म स्टुडंट्स आणि तुम्ही डिझाईन स्टुडंट्स आणि सगळे या क्षेत्रातले, या रिलेटेड क्षेत्रांमधले असल्यामुळे तुम्ही नक्कीच सांगू शकाल तुम्हाला काय आवडलं, नाही आवडलं. तर ते नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यासाठी नक्की 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 सिनेमा बघा आणि सगळ्यांना सांगा, फॅमिलीजना सांगा बघायला तुमच्या, आणि पसरवा प्लीज. आणि गुलकंद सगळ्यांना बघायला सांगा. मी इकडे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपापल्या मनातले जे प्रश्न असतील, लेखनाच्या संदर्भातले, दिग्दर्शनाच्या संदर्भातले, अभिनयाच्या संदर्भातले, येथे उपस्थित मान्यवरांना आपण विचारून त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला लाभेल अशी मला नक्कीच म्हणजे आज इथे अपेक्षा आहे. तर आपण प्रश्न आहे की मराठी मूवी बऱ्याच वेळा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही, म्हणजे त्याची जी वितरण व्यवस्था त्याला जबाबदार आहे असं बऱ्याच वेळा बोललं जातं. पण या सगळ्या ह्याच्यावर आता तुम्ही एवढे काय म्हणताय की दिग्गज लोक आहात, तर याच्यावर काही सोल्युशन नाही निघत. कारण मागच्या 1 महिन्यामध्ये बरेच चांगले मूवी आहेत पण ते लोकांपर्यंत नाही पोहोचले, किंवा त्याची जी डिस्ट्रीब्युशन जी एक पद्धत आहे ती पण त्याला जबाबदार आहे असं बोललं जातं, किंवा थिएटर मिळत नाही मराठी मूवीला, हे पण आहे. तर याच्यावर काही सोल्युशन, तुम्ही एवढे लोक अनेक वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये आहात, तर काय म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी मूवीला थिएटर मिळत नाही हा पण एक मोठा प्रश्न आहे. तो सगळं व्यापार असल्यामुळे कसं आहे ना, त्याच्यावर कंपल्शन काही करता येत नाही. थिएटरचं ना पार्टनरशिप असते, म्हणजे तुमचा पिक्चर ते पैसे न घेता लावतात आणि जे काही कलेक्शन असतं त्याचं 40% निर्मात्याला, 60% त्यांना, असं तो रेशो असतो. कारण त्यांची सगळी सिस्टीम, त्यांचा AC, त्यांचं व्हेन्यू सगळं ते आपल्याला प्रोव्हाइड करतात. आणि UFO मुळे एकाच वेळी 500-600 थिएटर्सना लागतात. पूर्वी रेल्वे घेऊन फिरायचं,
त्यामुळे ते थिएटर बुक केलेलं असायचं निर्मात्यानेच. तो ठरवायचा किती दिवस थिएटरला राहील. आता थिएटरच्या हातात सगळं गेलंय. त्यामुळे जर तुम्ही पाहिलं 5च जण जर आले पिक्चर पाहायला तर त्याचा AC, त्याचा त्या दिवशीचा तो सगळाच प्रोजेक्टर पासून तो सगळा स्टाफचा खर्च ते मॅनेज होणंच त्यांना कठीण असतं. मग त्यावेळी ते दयामाया दाखवत नाही. ते थिएटर उतरवतात आणि चालणारे सिनेमा हा व्यापार आहे. यासाठी वितरण व्यवस्था हे खरं आहे. आता आम्ही सुद्धा 6 महिन्यापूर्वी आम्ही 1 तारीख डिक्लेअर केली होती, पण त्याच्यानंतर झीने पण डिक्लेअर केली अनेकांनी, कारण ती चांगली तारीख असते, सुट्टी आहे. सुट्टी म्हटल्यावर सगळे ते म्हणजे बुधवारचा बाजार आहे तर सगळे बोरं घेऊन येणार. त्याला काय करणार आपण? आता काय बोलता येत नाही, तू काय बोरं आणली म्हणतो, तू पण तर बोरच आणली. तर तसं आहे. त्यामुळे ते रस्त्यावरचा व्यवहार आहे तो. त्याला काही त्याला यंत्रणा नाहीये, हे तुम्ही म्हणता ते खरं आहे. त्यासाठी जर काही यंत्रणा असती, सगळं त्यांनी नाटकाची यंत्रणा आहे, त्याचे थिएटर वाटप होतं व्यवस्थित. तसं नाही. याला कारण याचं कसं आहे, अजून तो विश्वास प्रेक्षक आणि क्रिएटरचा निर्माण झालेला नाही. आपला मराठी प्रेक्षक ज्यावेळी मुळात मल्टिप्लेक्सेस ना सिनेमापेक्षा त्यांच्या पॉपकॉर्नचा व्यापार मोठा आहे. फूड खाणारा माणूस तिथे गेला की सिनेमा त्याला परवडतो. आपला माणूस पाहणार आहे, त्याला पाहणंच परवडत नाही तर तो खाईल काय? त्यामुळे मराठी माणूस ज्यावेळी सिनेमासाठी आग्रहाने जाईल, जर थिएटर भरायला लागली तर मात्र ही सगळी गणितं बदलते. हे खूप असं दुष्टचक्र येते आणि मेकर्सने ना सतत प्रयत्न करत राहायचे. कधीतरी ती फेज येते. नाटकाच्या बाबतीत खूपदा आली की नाटक संपलं असं वाटतं, आज नाटक सगळ्यात जास्त चांगलं चाललंय. तर तो भाग आहे ना तुमचा आमचा आहे, म्हणजे प्रेक्षक आणि मेकर्स दोघांनी जर ठरवलं तर बघू. आता गुलकंद पासून झालं तर होऊ शकेल. अपेक्षा आपण आम्ही ज्या कॉलेजला शिकलो त्याचं ध्येयच होतं वरम अपयशो न तुला ध्येय, म्हणजे नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. तर तसं आपण राहायचं. सर आपण पाहतो की आपला मराठी चित्रपट आणि अर्थात आपण लगेच दाक्षिणात्य चित्रपटाची आपली मराठी चित्रपटाची तुलना करतो. तर दाक्षिणात्य चित्रपट ज्या पद्धतीनं लोकप्रिय होतोय, पण मराठीमध्ये काय म्हणजे अर्थकारण कमी पडतं, निर्माते कमी पडतात का, प्रेक्षक कमी पडतो का, कथा कमी पडतात? नाही आपलं कल्चर वेगळं आहे आपलं. आता समीर चौगुले कोयता घेऊन कोणाच तरी मागे लागला, तुम्ही बघाल का? समीर चौगुलेने एका बार मध्ये जाऊन एका स्त्रीला वाचवायचं म्हणून गोळी आली, मध्येच अडवली, दाताने तोडली आणि अर्धी परत फेकली. आपण पाहू का? आपलं मुळात वाढच कादंबऱ्यातनं झालेलं आहे. आपलं कल्चरच वेगळं आहे मराठी. आपण ना अशा पद्धतीचं काही, जसं आपण पिझ्झा खायला लागलो ना, पोहे आणि थालपिठावाली माणसं पिझ्झा मागवायला लागले, तर साऊथचं जो मेनू आहे तो आपल्यासाठी पिझ्झा आहे, नवीन चव म्हणून. पण आपल्या घरी बायकोने केलेला पिझ्झा आपण नावच ठेवतो, तुला जमला नाही तो. तर ते आपण पिझ्झा करताना अडचणच आहे, लोकांचा पिझ्झा चालतोच आहे आपल्याला. सो प्रॉब्लेम तो वेगळा आहे आपल्याकडे. आपल्याकडे एकही नट असा नाही ना की जो कोयता घेऊन मागे पळाला तर विश्वास निर्माण होतो. आपल्या कथानकांमध्येच इतकं खरेपणा आहे ना. साऊथ मल्याळम फिल्म सुद्धा वेगळ्या आहेत माहिती, त्या खऱ्या आहेत. त्याची स्पर्धा आपण नक्कीच करू शकतो, कारण तिथे गोष्टींची स्पर्धा आहे, परफॉर्मन्सची. तिथे आपण बरेचदा कमी पडतो, अगदीच मान्य केलं पाहिजे. पण चांगले मेकर्स आहेत, हुशार माणसं आहेत, फक्त पैसा त्याचं सोंग नाही आणता येत. आता आम्ही इथे 3.5 करोड टाकले तर आम्ही वणवण फिरतो है ना. तर ते टाकतानाच 10 वेळा विचार करायला लागतो की खूप चांगली गोष्ट आमच्याकडे गेली 15 वर्ष, पण सतत ती गोष्ट केल्यावर प्रेक्षक येईल का? तर शक्यच नाही असं वाटतं. फक्त मग माझ्या समाधानासाठी मी 3.5 करोड टाकण्या इतकं काही पैसे नाही कमवलेले, तर ती फार गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे आम्ही कित्येक वर्ष हास्य जत्रा बघतोय, ठीक आहे. आता तुम्ही लिहिताना प्रत्येक स्किट जरी ती एक फॅमिली आहे, आता शिवाली हे खरं आहे का असेल किंवा, तर ते आम्हाला माहित असतं की हे असं असं होतंय आता, पण प्रत्येक वेळी तो आनंद वेगळा असतो. म्हणजे कितीही वर्ष पाहत आलो तरी सुद्धा प्रत्येक स्किट आम्ही 2दा पाहण्यासारखं पण कधी कधी होतं. तर सिनेमा लिहिणं आणि स्किट मधला एखादा कॅरेक्टर घेऊन ते प्ले करणं किंवा स्क्रीन प्ले लिहिणं, किती फरक आहे आणि कोणती गोष्ट जास्त चालेल? दोन्ही गोष्टी चॅलेंजिंग आहेत, कारण दोन्हीची पद्धतच वेगळी आहे पूर्णपणे. कारण थोडक्यात सांगायचं तर क्रिकेटच्या भाषेत स्किट म्हणजे 20-20 आहे आणि सिनेमा ही टेस्ट मॅच आहे.
तुम्हाला पूर्ण क्राफ्टच वेगळा असतो याचा. म्हणजे तुम्हाला एक 2 ते 2.25 तासाची एक गोष्ट रचावी लागते आणि स्किट मध्ये असतं तुम्हाला तो एक 10 मिनिटांचा कॉन्सन्ट्रेटेड ऐवज तयार करायचा असतो, 10 ते 12 मिनिटांचा. आणि इथे तुम्हाला एक पूर्णपणे कथानक पात्र यांचा विस्तार करत करत त्याचा एक पट उलगडत संपूर्ण गोष्ट सांगायची असते. त्यामुळे दोन्ही गोष्टी चॅलेंजिंग आहेत. म्हणजे एका उत्तम चित्रपट लिहिणाऱ्याला स्किट लेखन जमणार नाही आणि एका स्किट लेखन जमणाऱ्याला उत्तम चित्रपट जमणार नाही. कारण जमणार नाही म्हणजे जमेलच असं नाही, कारण दोन्ही गोष्टी अत्यंत वेगवेगळ्या आहेत. म्हणजे आम्हाला सुद्धा सिनेमा लिहिताना आमचं स्किटचं लेखन आणि दिग्दर्शन हे सगळं विसरावं लागतं. तिकडचं इथे काहीच उपयोगाला नसतं. म्हणजे कधी कधी अशी छाप वाटते. इथे आम्हाला सतत हे लक्षात ठेवायला लागतं की नाही, हे माध्यमच वेगळं आहे ना. जसं नाटक लिहिताना पूर्णपणे वेगळं माध्यम असतं, तर प्रत्येक माध्यमाचे शक्यता आणि मर्यादा वेगळ्या आहेत. खरं तर तुमचा प्रश्न हा खूप विस्तृतपणे सांगण्याचा विषय की काय नेमके बदल होतात. स्टार्टिंग पॉइंट सिनेमाचा काय असतो आणि स्किटचा स्टार्टिंग पॉइंट काय असतो. कथानक सांगायला सुरुवात कुठून करायची सिनेमाची, कथा वेगळी पटकथा वेगळी. कथा सांगितल्यावर पटकथेची मांडणी कशी सुरू करायची, तर पटकथेच्या मांडणीवर खूप असतं. ओपनिंग लाईन काय असेल, जे नाटकातही असतं, की सुरुवात काय असेल, तर त्या सगळ्या गोष्टींबाबत ना सिनेमा म्हणून वेगळा विचार करायला लागतो, नाटक म्हणून वेगळा विचार करायला लागतो आणि स्किट म्हणून वेगळा विचार करायला लागतो. सर, चित्रपटाचं नाव गुलकंद ठेवण्यावर काही स्टोरी आहे का? हे पटकन सांगतो आणि थांबतो. कारण आम्हाला ना गप्पा मारायला खूप आवडतं असंही. आणि शिवसरांना सांगतो मी पुढच्या वेळी ना निवांत एक दिवस काढूनच इथे येऊ. हा, एक प्रोजेक्ट करू आपण. आवडलं म्हणताय आणि हे आहे ना, इथलं सगळं फॅसिलिटीज घेऊन. हो, नक्की नक्की. तर इथे ना तुमच्याशी गप्पा मारायला आम्ही येऊ, त्यावेळी आपण विस्तृत बोलू. आज फक्त काय झालं, हे टीम डोळे वटारते सतत गिल्ट येतो की मग ते नंतर ना बोलूही शकत नाहीत. प्रॉब्लेम आहे ते आपसात बसून मग सरको क्या बोलणार, हे बाते करते बैठताय, असं ते होतं. त्यामुळे ना गुलकंद नाव यासाठी ठेवलं की मोठ्यांच्या डोक्यातनं आलेलं नाव आहे. पण आम्ही आता खूप मुलाखत दिलंय, त्यामुळे तो काय बोलतो मला माहिती आहे. आणि मुळात आम्ही जे काम करतो ते खूप एकत्र काम करतो, त्यामुळे एक गोष्ट खूप चर्चेतनच बाहेर येत असतं. ते गुलकंद नाव ठेवण्याचा उद्देश, एकतर आम्हाला नावं ठेवता येत नाही कारण आम्ही सज्जन आहोत. आमच्या कुठल्याच कलाकृतीला लोकांनी नावं ठेवली आणि त्यावेळी आम्ही मान्य केली हो हे वाईट होतं, पण आम्हाला नावं नाही ठेवता येत. आणि सगळ्याच वेळी नावांचे गोंधळ आमचे होतात. आणि मग ते मतदानाला जातं, त्यातनं जास्त लोकांना आवडलं तर आम्ही कंटिन्यू करतो. पण गुलकंदच्या बाबतीत तसं नाही झालं. गुलकंदच्या बाबतीत ते नाव आम्हाला म्हणजे त्याने सुचवल्या ते सगळे लेयर्स घेणार नाव आहे. म्हणजे गुलकंद काय असतो, शेवटी प्रेम असतं, ते आपण गुलाबाने व्यक्त करणारी गोष्ट आहे. गुलकंद आहे तो नात्यासारखा आहे. म्हणजे प्रेमाचा गुलाब जर वर राहिला तर त्याचं निर्माल्य होतं, पण त्याच्या पाकळ्या संसारात आल्या, त्याच्यात संसाराचे सुखदुःखाचं मध आलं, त्याच्यात थोड्या कुरबुरींची बडीशेप आली आणि ती जर एका विश्वासाच्या वर्णीत आपण नीट प्रिझर्व केली तर दीर्घकाळ टिकणारा जो पदार्थ आहे, ज्याचा गोडवा मुरताना जसं मुरत जाईल तसं वाढत जातो, असा पदार्थ आहे. तर नाती अशीच असतात. म्हणजे लग्न होतानाच्या नात्यांचा बॉन्ड अत्यंत शारीरिक सौंदर्य आणि गरज या छोट्या गोष्टींवर बेस्ट असते. आणि हळूहळू सहवास, सवय आणि मग एकमेकांविषयी वाटणारा विश्वास, एकमेकांची काय म्हणतात ज्याला एक बॉन्ड तयार होणं आणि मग आपण एकमेकांशिवाय जगूच शकत नाही या स्थितीपर्यंत येणं, हे जे संसाराचं नातं आहे ना, ते त्या बरणीत मुरणारं नातं म्हणून. आणि सिनेमा सुद्धा तेच आहे. सिनेमा सुद्धा नात्यांचा बॉन्ड सांगतो. आम्ही जुन्या पिढीची माणसं, आम्ही दुनिया जला देंगे तेरी चाहत में वाले नाही. आम्ही आरजू पाहून रडलेली माणसं है ना. म्हणजे माझी प्रेयसी आनंदात राहावी असं वाटणारी माणसं होतो. तू बाहेर सापड, तुझ्यावर ऍसिड टाकतो, या पिढीचे नाही होता. त्यामुळे आमच्याकडे ना त्यागाचे संस्कार झालेली जनरेशन आहे. आमचा सिनेमा तसंच सांगतो, आमचेच बॉन्ड सांगतो है ना. त्यामुळे
एका नात्याचं पूर्ण ज्या सिनेमाचा अर्क आहे त्या सिनेमाचं नाव गुलकंद जास्त अप्रोप्रिएट वाटलं आणि मला वाटतं ते आवडेल. आता माहिती नाही लोकांना काय त्याचे वाईब्स काय येतात मला माहिती नाही. तर खूप छान वाटलं राजू. मला फक्त एक आभार मानू दे की खूप छान वातावरणात तुम्ही या निमित्तानं आम्हाला आणलं. आम्ही आता प्रमोशनला खूप वृक्ष वातावरण असतं ना, इथे खूप आपुलकी वाटते कारण त्या जागेवर आम्ही खूप वर्ष होतो आहे ना राजू. आपण तिकडे होतो आणि कोणीतरी यायचं सांगायला आणि आम्हाला ते त्यावेळी स्वप्न इतकी दाटून येतात ना. एक कोणी करिअर केलेला माणूस आला ना की आपण इतकं पटकन स्वप्न पाहतो की 10 साल मैं उधर रहूंगा है ना. तर ते ती जी बीज आहेत ना करिअरकडे करिअरची पंख फुटण्याची वेळ आहे. त्यामुळे ना हे खूप असे स्मरणातले क्षण आहेत जे मी खूप अनुभवले. त्यामुळे आजचं हे प्रमोशन आम्हाला जास्त हृदय असं वाटतं, अगदी जवळचं वाटतं. त्यामुळे ही संधी शिवसरांनी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार तुमचे. आणि खरं सर वगैरे आम्ही ना औपचारिकता म्हणून म्हणतो, आम्ही मित्रच आहोत. राजू काय योगिता काय, पण खूप छान वाटलं. पुन्हा कधीतरी नक्कीच भेटून खूप गप्पा मारूया. आज इथे थांबूया. राजू सर. जसं सचिनदा म्हणाला की नाव ठेवणं आम्हाला काही एवढं जमायचं नाही, तर मला त्या निमित्तानं त्यांची पहिली एकांकिका आठवते जिचं नाव होतं इथं नाव ठेवायला जागाच नाही. तर हा चित्रपट मुंबईतली पहिली, हा मुंबईतली पहिली. आणि विशेष म्हणजे ती सचिन मोठे सरांनी लिहिली होती. सचिनदा नाही सचिन नव्हती लिहिली, विलास पडळकर. तेव्हा सचिन मुंबईत उशिरा आला म्हणजे. हा पण सचिन गोस्वामींची ती एकांकिका म्हणून आजही डोक्यात आहे. इथं नाव ठेवायला जागाच नाही. गुलकंद पाहिल्यावर प्रेक्षकांनी च्या मनात हे यावं की इथं नाव ठेवायला जागाच नाही, ही भावना यावी. या शुभेच्छा. थँक्यू.